नेक्स्ट पॉइंट आहे लॉगरिथमिक डिफरन्शिएशन. लॉगरिथमिक डिफरन्शिएशनचे एक्झाम्पल आपण पाहिलेले आहेत. याच्यामध्येच डेरिव्हेटिव्ह मध्येच पहिली एक्सरसाइज मध्येच पाहिले. आणखी नंतर पॉइंट आलाय लॉगरिथमिक डिफरन्शिएशन म्हणजे लॉगरिथमिक डिफरन्शिएशन कधी वापरायचं. फंक्शन दोन किंवा दोन पेक्षा जास्त जर प्रॉडक्ट फॉर्म मध्ये आणि डिव्हिजन फॉर्म मध्ये असतील किंवा एक्सपोनेन्शियल फंक्शनचा एक्सपोनेन्शियल फंक्शन असेल तर आपल्याला लॉगरिथमिक डिफरन्शिएशन ही मेथड वापरावी लागेल. लॉगरिथमिक डिफरन्शिएशन म्हणजे काय की दोन्ही साइडला टेकिंग लॉग घेऊन आपल्याला जी लॉगचे रूल्स आहेत त्या रूल्सने याला काय करावं लागेल सिम्प्लिफाय करावं लागेल आणि मग सॉल्व करावं लागेल. तर बघा फर्स्ट एक्झाम्पल लेट y इज इक्वल टू दिलेला इथंच लिहितो मी y इज इक्वल टू काय दिलंय x स्क्वेअर प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर क्यूब रूट ऑफ x क्यूब प्लस 5 रेज टू 2 अंडर रूट ऑफ 2x स्क्वेअर प्लस 1 रेज टू 3. त्याला मी काय करतो दोन फंक्शन प्रॉडक्ट मध्ये आहेत आणि डिव्हिजन मध्ये आहेत म्हणून मला याला सॉल्व करण्यासाठी टेकिंग लॉग ऑन बोथ साइड करावं लागेल. टेकिंग log on both sides we get log of y is equal to log of x square plus 3 bracket square cube root of x cube plus 5 raised to 2 upon under root of 2x square plus 1 raised to 3. Therefore log of y is equal to log of याला मी आणखी सिंपल फॉर्म मध्ये लिहितो x स्क्वेअर प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर x क्यूब प्लस 5 रेज टू 2/3 क्यूब रूटचं काय म्हणा आपण 3 लिहिलं आणि याला स्क्वेअर रूट आहे 2x स्क्वेअर प्लस 1 रेज टू 3/2. आता दोन फंक्शन प्रॉडक्ट आणि डिव्हिजन आहे म्हणजे आधी डिव्हिजनचा रूल अप्लाय करू. log y is equal to log of x square plus 3 brackets are square into x square cube plus 5 raised to 2/3 minus log of 2x square plus 1 raised to 3/2. Therefore log y is equal to बघा आता इथं दोन प्रॉडक्ट मध्ये आहेत प्रॉडक्टचा रूल लॉगचा log of x square plus 3 bracket square plus log of x square plus 5 raised to 2/3 minus log of 2x square plus 1 raised to 3/2. आणखी सिंपल फॉर्म मध्ये आणू log y is equal to पॉवर आहे बघा 2 into log of x square plus 3 plus 2/3 log of x cube plus 5 minus 2/3 log of 2x square plus 1. आता याचा आपण डेरिव्हेटिव्ह काढू शकतो. मी इथं लिहितो differentiate y with respect to x. ह्या लॉगचा डेरिव्हेटिव्ह पहिल्यांदा 1/y आणि y चा dy/dx is equal to हा टू कॉन्स्टंट आहे. ह्या लॉगचा 1/x square plus 3 आणि राहिला डेरिव्हेटिव्ह कशाचा x square plus 3 चा. पुन्हा नंतर प्लस 2/3 कॉन्स्टंट आहे लॉग ह्या लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय 1/x cube plus 5 मग डेरिव्हेटिव्ह कशाचं काढावं लागेल आपल्याला x cube plus 5 चा. पुन्हा मायनस हा 2/3 आहे तसा 2/3 ह्या लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1/2x square plus 1 आणि मग डेरिव्हेटिव्ह कशाचा 2x square plus 1 चा.
1 upon y into dy by dx is equal to 2 upon बघा x square plus 3 याचा डेरिव्हेटिव्ह x square चा 2x आणि 3 कॉन्स्टंट 0 प्लस इंटू मध्ये आहे 2 by 3 1 upon x cube plus 5 x cube चा डेरिव्हेटिव्ह 3x square 5 कॉन्स्टंट आहे 0 प्लस 0 minus 2 by 3 1 upon 2x square plus 1 आणि याचा डेरिव्हेटिव्ह 4x व प्लस 1 1 is the constant plus 0 झाला त्याचा डेरिव्हेटिव्ह and therefore dy by dx is equal to हा y नाही तर लिहितो आता y in bracket काय आलं 4x upon x square plus 3 plus 2 by 3 ही 3 कॅन्सल झाला म्हणजे काय आलं 2x square upon x cube plus 5 minus इथं काय येईल इथं 3 by 2 होता हे काय झालं 2 आलं म्हणजे 6x upon 2x square plus 1 ब्रॅकेट तर y ची किंमत जी होती ती लिहून टाका तिथं इज इक्वल टू y काय हा x square plus 3y square cube root of x cube plus 5 bracket चा square upon under root of 2x square plus 1 bracket चा cube in bracket 4x upon x square plus 3 plus 2x square upon x cube plus 5 minus 6x upon 2x square plus 1 is the final. एक्झाम्पल सिंपल आहे फक्त प्रोसिजर मोठी आहे प्रोसिजर प्रमाणे केलं एक्झाम्पल लगेच सॉल्व होते एक्झाम्पल काय अवघड नाही फक्त लॉगरिथमची रूल माहिती असले पाहिजे आणि त्या रूलनं फक्त एक्झाम्पल सिंपल फॉर्म मध्ये आणायचं आता हे एक्झाम्पल बघा दोन फंक्शन प्रॉडक्ट मध्ये ते दोन प्रॉडक्ट मध्ये आणि दोन डिव्हिजन मध्ये तर तुम्ही एक्झाम्पल सॉल्व करू शकता पहिल्यांदा डिव्हिजनचा रूल आणि नंतर प्रॉडक्टचा दोघांवर रूल वापरा फक्त ज्यावेळेस याच्यावर प्रॉडक्ट वापरतो त्यावेळेस तुम्ही तिथं ब्रॅकेट लिहायला विसरू नका नाहीतर मायनसचा फरक पडून एक्झाम्पल चुकू शकते मग एवढे एक एक्झाम्पल तुम्ही घरी ट्राय करा त्याच्यानंतर थर्ड एक्झाम्पल मी सॉल्व करून देतो आणखी let y is equal to x plus 1 raised to 2 by 3 into 2x plus 3 raised to 5 by 2 into 3x plus 4 raised to 2 by 3 x greater than 0 तीन फंक्शन प्रॉडक्ट मध्ये आहेत तर मला टेकिंग लॉग करावं लागेल टेकिंग लॉग on both sides we get log y is equal to log of x plus 1 raised to 2 by 3 by 2 into 2x plus 3 raised to 5 by 2 into 3x plus 4 raised to 2 by 3 therefore log y is equal to product चा रूल वापरू log of x plus 1 raised to 3 by 2 plus log of 2x plus 3 raised to 5 by 2 plus log of 3x plus 4 raised to 2 by 3 the power आहे बघा इथं so therefore we can write log y is equal to 3 by 2 into log x means log x plus 1 plus 5 by 2 into log of 2x plus 3
प्लस 2/3 into log of 3x plus 4. आता याला डिफरेंशिएट करू. डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x. पहिला त्या लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1/y आणि y चा dy by dx is equal to 2/3 3/2 constant, लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1/x plus 1 आणि 1/x चा डेरिव्हेटिव्ह मी डायरेक्ट लिहितो x चा 1 आणि याचा 0 म्हणजे 1 प्लस 5/2 लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1/2x plus 3 आणि 2x चा डेरिव्हेटिव्ह into 2 आणि 3 चा 0 म्हणजे प्लस 0 म्हणजे लिहित नाही प्लस 2/3 लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1/3x plus 4 आणि 3x plus 4 चा डेरिव्हेटिव्ह 3 plus 0. Therefore dy by dx is equal to y in bracket 3/2 y in bracket 3/2 into x plus 1 plus 5 2 x plus 3 5 upon plus 2 upon 3 into 3x plus 4. y ची किंमत काय आहे ते लिहून टाका तिथं. Therefore dy by dx is equal to y into 3/2x plus 2 लिहू शकता किंवा असं पण लिहू शकता. फक्त इथं y ची किंमत इथं टाका आणि हे ब्रॅकेट आहे तसं. हे त्याचं सिंपल फॉर्म मध्ये होतं याचा डेरिव्हेटिव्ह. आता ह्या टाइपचे 2-3 एक्झाम्पल मी तुम्हाला देतो एक्सरसाइज मध्ये आहे ते तुम्ही घरी सॉल्व करा. x plus 1 bracket square upon x plus 2 cube x plus 3 bracket raised to 4 होमवर्क साठी. आणि दुसरा आहे x raised to tan inverse of x आणि तिसरा आहे sin x raised to x आणि चौथे sin x raised to x. 1 नंबरचं एक्झाम्पल देतो. x square plus 3 raised to 3/2 into sin cube 2x into 2 raised to x square. हे एक्झाम्पल सॉल्व करा प्रॅक्टिस म्हणून. नाही आले तर तुम्ही मला पर्सनली विचारू शकता आणि येते तुम्हाला टेकिंग लॉग. फक्त याला काय लिहिताना तुम्ही असं लिहा sin 2x ब्रॅकेटचा क्यूब म्हणजे लक्षात येईल लवकर. हे 5 एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करू शकता या लॉगॅरिथमिक फंक्शनचे. नेक्स्ट पॉइंट किंवा याच्या पुढचे एक्झाम्पल आपण आता नेक्स्ट लेक्चरला पाहू.